धर्माचे पालन करुणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे सहाना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज आपने माता पिता की आप अपने गुरु महाराज की मैया की माता की विठाला 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिक नमो चंद्रभागा
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पंढरीच्या देवराजा दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या मस्तक हे पायावरी यावर संतांच्या सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाहू स्वामी तुके या देवा यावरी न करावा अभेरो विठ्ठल विठ्ठल मन करू गणनाथा उमा शंकराची असुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता नमन दंडवत माझे दुसरे वन सारजा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धे पाविजे सहजा तया चरणा ओजा माझे नमन दंड आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे ने पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माझे नमन आता वंदो साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे चिंतन विठ्ठल नाम करीते उच्चारण तया माझे नमन दंडवत आता वंदो रंग भूमिका कीर्तनी उभे असे लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा बोले बोबड़ा बोला हरि कथा बोले बोबड़ा बोला हरि कथा बोले बोबड़ा बोला ज्ञानी मनोनिया तुझ्या पाला अज्ञानी मनोनिया तुझ्या पाला अज्ञानी मनोनिया तुझ्या पाला अज्ञानी मनोनिया तुझ्या पाला सापडती बाळा धर्माचे पालन करून पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेल्या आपल्या ह्या कावलगुडा मौजे या ग्रामामध्ये या नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळ्याची श्रीमंती ज्यांच्यामुळं या गावाला महत्व आलं या गावाचं राखण झालं आजपर्यंत हे लेकरं या अबालवृद्ध ज्यानं सांभाळले प्रथमतः त्या मंदिरात बसलेल्या ग्रामदेवतेला हनुमंतरायाला कोटी कोटी वंदन करून सेवेला सुरुवात करू विठ्ठल फक्त फरक एवढाच झाला हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आपण बसलो लय लांब लांब बसलो गड्या ताई तुम्हाला असं नाही वाटत जरा आपलं भांडण झाल्यासारखं झालं नाही म्हणूच नका काय वाटतं काय तुम्हाला माईक पुढं आणू मी तिकडं तुमचं काय मत अध्यक्ष नाही बाबा म्हणजे बघा मी 450 किलोमीटरहून इथलो आलो माझा काय त्यातला फायदा झाला पाहिजे का नाही काय कसं वाटतं बरं तुम्हाला कसं वाटतं उगा आपले वाद झाल्यासारखे तुम्ही कुठं मी कुठं काय मेळ लागायला याचा बरोबर आता बघा तुमचं तुम्ही बघा मी तुम्हाला पुढे ये म्हणलो नाही माझी तयारी आहे 450 किलोमीटरवरून जो माणूस येऊ शकतो ए दीदी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही का तिकडे या बरं असं वहिनी पुढे
मी कीर्तनच सुरू करत नसतो त्याशिवाय. नाही नाही, इकडच असं. हा, इकडच्या हिरव्या पातळवाली नानी पुढून या, पुढून या पुढे वा बाबा, बसा. पाचशे मंडळीला जागा राहू द्या, ते तिकडचे उठून बरोबर इकडे येतील. या पुढे या, म्हणजे कॅमेरेवाल्याची अडचण तुम्हाला नाही. विठ्ठल काय असतं, आता हे चित्र जेव्हा बाहेर जाईल ना, तेव्हा अंधारामधलं आमचे कॅमेरेवाले इतके गोड आहे, तिथलं ब्लर करून टाकत्या. असं वाटतं काय चुपकार गर्दी होती, बसाय जागा नाही नांदेडला. काय बाबा कसं वाटतं, असं झालं पाहिजे म्हणून करता सगळ्यांना. बघा उगा तुम्हाला पाऊण तास कीर्तन ऐकायचंय किती, आणि मला फक्त पाऊण तास सांगायचंय. आणि सध्या काय झालंय, दोन गोष्टीनं जग व्यापलंय. एक, प्रथमतः त्याला वेळ नाही. मग कीर्तनात जरी बसलो तरी माणसं मोबाईल. पहिली गोष्ट माणसाला वेळ नाही, दुसरी गोष्ट बसाय कंबर धार धरीत नाही. 1 तासाच्या आत माणसाला उठावंच लागणार. बाबा तुमचं काय मत? मला नाही बसवत तर हे तर म्हातारा आहे बिचार. बसते ते ना, बसू द्यावा, पण लय येळ ताणून यायला. म्हणून एक नवीन योजना आपण काढली. कीर्तन 10ला चालू करी जायचं, 10:45 संपी जायचं. नाही, 11:45. चला आता आपल्याला कीर्तनाची सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी 2 नियम आहे आपले. कीर्तनासाठीचे पहिले 2 नियम ऐकून ठेवा. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला आपण टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं. विठ्ठल नियम क्रमांक 2, कीर्तनामध्ये बडबड करू नये. कीर्तनात जर बडबड केली, मी सांगत नाही, कीर्तनी बडबड करील जो कोणी मंडूक होऊन येईल जन्म. मग हे पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो, पावसामध्ये पाऊस पडल्याबरोबरची बेडकं गागायला लागतात. कोण म्हणले, मी नाही सांगत आता, बेडकं पडल्याबरोबर जे गागायला लागतात हे कोण आहे म्हणले, हे कीर्तनामध्ये बडबड करणारे, ज्याला बेडकं व्हायचं त्यानं व्हा. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, कीर्तनामध्ये जर आपण टाळी वाजवली आणि मुखानं नामचिंतन आपल्याकडून अनायाधानानं घडलं गेलं तर आपलं पाप जळतं. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी. आपले पाप जर जाळायचे असतील, एकमेव मार्ग साधू संतांना, आमच्या वडील झालेल्या लोकांना आपल्या गावामध्ये या नामयज्ञाची सुरुवात जी केलेली आहे ह्याच कामाकरता केली. जर आपल्या गावावर एखादं पाप आता येऊन बसलेलं असेल, आपल्या गावात जर एखादं पाप शिरकाव करणार असणार, तर त्या पापाची होळी झाली पाहिजे. आणि पुण्यवान आपलं गाव होण्याकरता ही कीर्तनाची परंपरा आपल्यापर्यंत आणली. त्यातला या वर्षीचा 2026चा आपल्या उमरी तालुक्यातला मौजे कावलगुडा गावातला पहिला दिवस, आणि तो माझ्यासारखे एका पामर जीवाच्या वाट्याला तुम्ही सगळ्यांना घातला. म्हणून एकदा माझं भाग्य समजतो. माग 2 महिन्यापूर्वी पलीकडच्या गावाला आलतो, माधवराव पाटील टाटी, आणि ते पाटलाकडे कार्यक्रम झाला. परिसर ही बरीच मंडळी तिथं होती, बरीचशी तिकडे कीर्तनाला आली होते. सगळ्यांना ऐकलं, बाबा पुन्हा या. माझा स्वभाव आहे, मी पुन्हा येईन आणि येतोच. मग बरोबर पाटलानं आमच्या छत्रपती संभाजी ब्रिगेड अध्यक्ष, आपले तालुका अध्यक्ष अविनाश पाटील, त्या पाटलानं घेतलं. हे पाटील म्हणले त्या पाटलाला घेतात म्हणले, श्याम पाटलाला बोलून म्हणले घ्या बोलून. हे 2-3 मिळून मग ते जरा फोन आलेला, ते म्हणले करावंच लागणार. म्हणले पहिल्या दिवस तुम्हाला घ्यावा, कारण त्यांना माहित होत पहिल्या दिवशी थोडंफार साऊंडवाल्याला वायरी पसरवणंच आहे, जाक पिळवणंच आहे, बिचाऱ्याची धावपळ असते. आमचं सगळी लावा असते, मृदंगाचार्य, ही सगळी मंडळी जरा बसणं, सगळा बैठकीचा आपला हा सगळा हल्लावा जमवण्याकरता. जुन्या काळामध्ये आमच्याकडे मुराळणी यायची. मग दिवाळीच्या जेव्हा मुराळणी आमच्याकडे यायच्या, विठ्ठल पूर्वीच्या काळामध्ये 5-5, 6-6 पोरी असायच्या. मग सगळ्या मिळून असं ठरलं जायचं,
एक काम करा, मुरळणी थोड्या लवकर बोलून घ्या, आपल्याला घरदार आवरावं लागणार आहे. पूर्वीच्या काळी विठ्ठल मग घराची आवरावर करण्याकरता काहीतरी 5-6 माणसं लागायचे. पूर्वीच्या काळात घराला सारवावं लागायचं, पोचरावं लागायचं. आमच्याकडचं सांगतो, इकडची मला घरं माहित नाही, पण त्या काळामध्ये मग त्या 4-5 मुरळणी जेव्हा यायच्या त्याच्यामध्ये मग काम कोण करीन बुवा, मग या आरामाला आलेल्या सासरी नांदून. मग पहिल्या दिवशी जेव्हा सगळ्याचं सगळं घर आवरायचं राहील त्या दिवशी सगळ्यात जी लहानी असायची, मग सगळ्यात लहानी तिचं नाव एकतर सगळ्यांना मिळून फशी ठकू काहीतरी ठेवलेलं असायचं. मग तिनं हे सगळं आवरायचं काम करायचं. कोणतं? ते पहिल्या दिवशी. मग ते घराची झाडझुड असेल, घरातलं ते केर कचरा काढणं असेल, हे काम कोणाला दिलं जायचं? ठकू का? बरं बरं. मग तसं मला केलं आज ठकू. या सप्ताहाची काय केलं? ठकू ठकू या तुमच्या सप्ताहाची. आजच्या दिवशी मी काय करायचं, सगळं हे आवरावर करणं, जरा काय ताटं तुटं धुवून चुन सगळे ठेवणं. मग उद्यापासूनची जे एवढे येणारे राहतील ना, मग हे सगळेच्या सगळे त्यावर पक्वान्न वाढणार आहे. म्हणून पहिल्या दिवसाचा नियम शास्त्रानं असा काढलेला आहे, पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं येत असताना त्यानं नामाची पत्रावळ घेऊन यायची. काय आणायचं? नामाची पत्रावळ. मग नामाची पत्रावळ त्यानं ठेवली. एकदा नाम त्यानं आणून मांडलं, नाम जगाला सांगितलं. हे नाव काय आहे हे सगळं कळालं. ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्यानं माळा घालायच्या, ज्याच्या कपाळाला गंध नाही त्यानं गंध लावायचा. सप्ताहाला येताना ज्याचे ज्याचे नियम काय चुकत असतील ते प्रत्येक नियम सावरून सांगण्याचं काम हे पहिल्या दिवसाचं कीर्तनकाराचं ह्या जुन्या मंडळीनं मग असंच करून ठेवलंय. हे जे धर्माचे पालक आहे ना, त्यांनी हा नियम आमच्यापर्यंत आणला आणि तंतोतंत तो आम्ही पाळावा अशी त्यांची प्रांजल इच्छा आहे. म्हणून आज सेवेकरता काय निवडावं, तर आजच्या कीर्तनकारानं इकडं तिकडं न सांगता नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग घ्यावा. म्हणून आज सेवेकरता निवडणार अभंग नामाचं महत्व प्रतिपादन करणारा आहे. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला ना आम्हाला सांगायला लागले, सज्जनाव ऐका, धर्माचं पालन करण्याकरता आम्ही आहोत. धर्माचं पालन करण्याकरताच आम्ही आलेलो आहोत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन, धर्माचं पालन, या 2 गोष्टी करता आम्ही आहोत. ह्याची आम्हा करणे काम. कोणते काम करायचे? धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन, हेची आम्हा करणे काम. बरं, अजून हे काम संपलं का मग बीज वाढवावे ना. मग त्या बीजामधून अंकुर निघणार आहे. कोणत्या? नामाच्या. आणि त्याचं वाढ करणार आहोत आम्ही. वाढवावे, नाम वाढीला लागणार. आणि एकदा ते नाम जगामध्ये गेलं, ते नाम लोकांना दिसायला लागलं, सगळा समाज जमा होईल आणि मग आम्ही त्यांच्या पुढे उभं राहू आणि मग त्यांना सांगू तीक्ष्ण उत्तरे. आमच्याकडे हे नामाचं तीक्ष्ण असं जी धारदार हत्यार आहे ते घेऊन जाऊ आणि हाती घेऊन बाण फिरे प्रत्येकाकडे जाऊ आणि त्यांना सांगू, हे बघा नाम ही इतकं धारदार हत्यार आहे, यानं कशाचाही वध करता येतो. कशाचा? वाईट गोष्टी. वाईट गोष्टी सगळ्या जातील, पण कशानं जातील? नामानं जातील. म्हणून नामाचं हत्यार घेऊन आम्ही फिरत गेलो. इथून मागची यादी आम्ही त्यांना सांगणार, नामाचे फायदे सांगणार, नामानं होतं काय ते सांगणार. हे नामाचं महत्व प्रतिपादन करण्याकरता आम्ही तीक्ष्ण असं हे बाण घेऊन फिरणार आहोत. कशाचं? शब्दाचं, नामाचं. बरोबर. नाही एखाद्यानं ऐकलं तर हो. असा जर आमच्या चोपदार बाबांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराज जर हे तुम्ही सगळं सांगतायत, धर्माचं पालन तुम्ही करणार, बरोबर आहे, त्याकरता तुम्ही पाखंडाचं खंडन करणार आहे, मान्य आहे ना? मग पालन करण्याकरता, खंडन करण्याकरता तुम्ही लोकांना काय सांगणार? नाम सांगणार. नाम सांगत असताना एखाद्यानं नाही ऐकलं तर? तुकाराम महाराज म्हणले नाही ऐकलं तर त्याचं लय गोड उत्तर आहे त्यांच्याकडे. शेवटच्या चरणात आज घेतलेला अभंग आहे ना, त्याच्यामध्ये आहे,
आम्ही काय करणार, तुकाराम महाराज म्हटले त्याची भिडण मर्यादाच ठेवणार नाही आम्ही. मग 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 ती केवढा असो, स्वाबदार इतका भक्कम असू नाही तर शांबाबा इतका लुकडा असो, नाही भिडबार. तशी वेळ आली ना तर नाठाळाच्या माची म्हणून हाणूस वाटा. हा भले तरी देऊ काशीची लंगोटी, उगाळलं ना धोतर सोडून देऊ त्याला. आम्ही लुंगीवर हिंडू, लुंगटी लावून फिरू, नवं धोतर त्याला देऊ. पण जर गड्या हो नाहीच ऐकलं तर हा तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये हेच सांगतायत. नाही ऐकलं यांनी नाव घ्यायला. आता जसं प्रत्येक कीर्तन करायला का ओ टाळी वाजवा बर का, मुखानं नामचिंतन करा बर का, कपाळाला गंध लावा, उद्यापासून गळ्याला माळा घाला, निदान 7 दिवस तरी सप्त्यात माळ राहू द्या. फोटो काढाय पुरती काय शिजनाली माळ करी राहत्यात. मी नाही की काय 7-8 घातल्या आता सप्त्यापुरत्या, सप्ताहातला काढून टाकायचं. काय अशी शिजनाली गंध बिंद टोप्या बिप्या घालून हरिपाठापुरतं यायचं. हरिपाठ झाला का टोपी इडच ठेवायची, माळ बाब्याच्या घरी, आणि जेवायला नको सांगायला विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणले असे जर भेटले ना तर नाही भिडबार. तुका म्हणे साना थोर, तो कोण आहे याचा विचार आम्ही करणार नाही, पण कशाला, धर्माचं पालन करण्याकरता. आमच्यात जर कोणी आड आला, बळच कोणाबरोबर हुसते आम्ही घालायला रिकामे नाही. आम्हाला हे करायचंच नाही, पण धर्माच्या पालना करता तुकाराम महाराजांनी 4 चरणाचा अभंग, या संतांनी काय पालन करावं, या संतांनी काय पालन केलं, किंवा यांचा जन्म कशासाठी आहे याचं दिग्दर्शन करणारा, नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग सेवेला निवडला विठ्ठल. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, हा अभंग निवडण्याचं कारण काय. तर माझा एक जीवलग मित्र आहे, आणि आम्ही आज प्रवासामध्ये असताना माझ्या समोर आपले विठूचा 16 नावाचा युट्यूब चॅनल आहे, भाऊ पण होते. आम्ही अभंग निवडलेला होता वेगळा, पण त्यांचा आम्हाला फोन आला. त्यांना असंच बोललं, म्हटलं आम्ही चाललोय कावलगुड्याला, मुंबरी तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये कीर्तन आहे, आणि खूप समाज असून तिकडे लई तयारीची माणसं आहे व घरात गायक आणि वादक आहे, आणि इतका जाणकार समाज आहे. आसन थोडा पण मनानं लई श्रीमंत आहे, लई मोठी माणसं आहे व तिकडं. बरोबर, अभंग काय घेणार. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे, मग एक करू ना काय. त्यांनी आम्हाला सांगितलेलं, माझ्या जीवलगानं मला सांगितलेलं, ते म्हटले एक ते मोठं कीर्तन कराय. त्यांनी सांगितलं एक काम करा ना, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जन्मोत्सव आहे तर जन्मोत्सवाच्या पूर्वी, मग जन्मोत्सवाच्या नंतर जन्मोत्सव सांगण्यापेक्षा जन्मोत्सवाची पूर्व तयारी करून कीर्तन सांगितलं तर मला सुद्धा आनंद वाटला. आणि हा अभंग त्यांनी मला सांगितला विठ्ठल. आणि खरंय, जर छत्रपती शिवाजी महाराज नसते ना, सबदार बाबा, आपल्याला ह्या गावामध्ये सप्ताह करण्याकरता तुम्हाला मला हे 2 गायक, हे वादक, ते तिकडचे विणेकरी, हे 2 तिकडचे हे माईकवाले, माझ्या मागचे बाबा, शेजारचे टाळकरी, ही सगळी ही जी धोत्रावाली माणसं आहे का, याला सगळ्याला एकत्र करावं लागलं असतं. आणि इथून दिल्लीला जावं लागलं असतं. कुठं? दिल्लीला. आणि दिल्लीला मराठी चालली नसती. मग आपण गेला असतो धोत्र घेऊन, आणि तिथं राहिले असते गोल टप्पेवाले 2-4 जण बसून, पाठीमाग त्यांच्या 1001 बायका, पुढं तो बसलेला. हुजूर, एवढं मोठ्यानं कायचा हुजूर, जरा कावलगुड़ा गाव में अखंड हरिनाम सप्ताह करना चाहते हैं, इजाजत दीजिए. त्यांना अशी दाढी खाजवली असते. जवळच असं ताट पानाच्या विड्याचं, त्याच्यात 5-50 पानाचे विडे पडलेले, त्यातलं 1-2 पान कुत्र्यासारखं कचा चावलं असतं, फाटकन थुकलं असतं, आणि त्यानं सांगितलं असतं इजाजत नाही मिलेगी. एवढं बोलल्यावर आपण असे नसतो आलं घरी, मग असे खाली माना घातल्या असत्या, चला राम भाऊ घरी चला. काय म्हण
अहो, सप्ताह करू शकत नव्हतो. माता मावल्याच्या डोक्यावरचे हे पदर, अंगणातल्या तुळशी, मंदिरावरचे कळस आणि आपले सप्ते ज्यांच्यामुळे चालू आहे का, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. उद्या त्यांचा जन्मोत्सव आहे. मंदिरातले देव सुद्धा त्यांच्यामुळे शाबूत राहिले. जर छत्रपती शिवाजी राजेच नसते तर आज आपण ह्या वातावरणामध्ये एवढं स्वैर जीवन जगूच शकत नव्हतो. आपलं पराधीन जीवन होतं. पण ह्या पराधीन जीवनाला जर आकार कोणामुळे आला असेल तर त्या राजाची उद्या जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून अशा राजाच्या पूर्वतयारीचंही कीर्तन आपलं होऊन जाईल. धर्मही होईल. संतांनी धर्म सांगितला तो होईल. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोघांना एकत्रित येऊन राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र येते ना, त्यावेळेला हिंदवी स्वराज्य तयार होतं हे दाखवून दिलंय. राजसत्तेचा जोर लागतो याला. फक्त धर्मसत्ता काय करणार आहे? धर्मसत्तेला लखोटा लागतो, अधिकार लागतो. बाबांना जर ठरवलं, बाबा म्हणले चला आपल्याला पक्ष बदलायचा आहे, या पक्षात काय खरं नाही. बाबानं श्यामबाबाचा पक्ष बदलला आणि पलीकडचे महाराज काय राम महाराजाचा पक्ष धरला. श्याम महाराजाचा सोडला, राम महाराजाचा पक्ष धरला. काय फरक पडला? यांना ना फरक ना त्यांना आल्याचा फरक. का? बाबा कोणत्याच पदावर नाही ना. बाबा जरी एखादे दोन आमदार घेऊन गेले असते मग फरक पडणार होता. पण आमचा बिचारा बाबा वारकरी आहे, यांना इकडं गेलं काय आणि शेजारचे महाराज काय जीवन महाराज गेलं काय, नाही तर जेवण महाराज गेलं काय, मग काय फरक पडायचा? बाबा का पद नाही ना. पण पदाधिकारी एखादा दोन जर गेला तर त्याच्यानं फरक पडतो बाबा. म्हणून तुमच्या माझ्यासारख्यानं कुठेही गेलं काय फरक नाही. पण साधू संतांच्या बरोबर जर एखादा दोन राज्य करता आला तर प्रभू रामरायाचं मंदिर सुद्धा होऊ शकतं. एवढ्या दिवस पडलेलं मंदिर झालं. साधू संतांबरोबर एखादा राजा आला, 500-550 वर्ष तिथं पडलेलं ते रखडलेलं काम आलं का नाही पुढं? फक्त काय झालं? राजसत्ता धर्मसत्ते बरोबर आली. राजसत्ता आणि धर्मसत्ता जर एकत्र आली, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. पण आपल्याला कीर्तनात बघायची विठ्ठल. असा हा धर्म राखण्याकरता मृदंगाचार्य महाराज, धर्म राखण्याकरता या साधू संतांनी अनेक उपाय करून पाहिलेत. तुकाराम महाराजांच्या आधी जेवढे काही संत मंडळी होऊन गेली, थोडी यादी तुमच्या पुढे ठेवतो आणि मगच कीर्तनाला सुरुवात करतो. भजन करा विठ्ठल. तुकाराम महाराजांचा कालखंड हा 1600 शतकाचा आहे. 1608 ते 1630 आणि 30 नंतर हे सगळं या दोघा राजांचे आता ज्यांची नावं आपण पाहिलेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी हा 1600 शतकामध्ये ते 1700 शतकापर्यंतचा हा कालखंड यांचा आहे. पण यांच्या आधी तुकाराम महाराजांच्या आधी नामदेव महाराज इथं होते. नामदेव महाराजांनी हा धर्म राखण्याकरता अनेक प्रयत्न केलेले सापडले. नामदेव महाराज पंढरपूरला जायचे नाही, ते तिथंच राहायचे. पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा जेव्हा झोपलेला असायचा, धर्म राखण्याकरता सांगतो मी, अनेक प्रयत्न पहिले सुद्धा केलेत. बाबा तुकाराम महाराजांच्या आधी नामदेव महाराज, हा नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज नामदेव महाराजाचाच अवतार आहे. नामदेव महाराजांनी किती प्रयत्न केले. दरवाजा जेव्हा बंद व्हायचा, नामदेव महाराज त्या दरवाजाजवळ जायचे आणि पहाटेच्या वेळी त्या रखुमाईला हाका मारायचे. ए रखुमाई, ओ राई, ऐका ना, देव झोपला म्हणे मध्ये, इथं बघा ना किती गर्दी झाली. ते जगाचा बाप, वैकुंठाचा नायक, सगळा त्याची सगळी देवांगना, देवन सगळेच्या सगळे खाली आले. कशासाठी आले? त्याचं त्रिशूळ डमरून सगळं घेऊन आले. दर्शन झालेत, दर्शन झाले त्यांचे स्नान संध्या आटपलीत आणि आता त्यांना काकड्याला यायचंय. काकड्याची वाट पाहता येते. गर्दी झाली, उठवा ना त्या राजाला. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे हरवली, सेजे हरवली जागे करा देवराया. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया. सेजे
जे येतील ते प्रमाण तुम्ही देत चला. आपल्या आवाजाचे वाजले 12, 11 सुद्धा नाही. त्यात आज मी ना एक गार पाणी पिलो, प्यायला लय बरं जीभ इतकी चटुरी ना, मग पाटलाच तिकडं भजे होते, वाटायचं खावा. कुरडाय नको म्हणलं बाबा, आधीच खोकला लागला त्यानं तर मला गोळ्या घेऊन दिल्यात उमरीमध्ये. मला बोलायला गेलं का खोकला येतो, पण जीभ लय चटुरी असते. मी थंड पाणी प्याला आणि त्याचाच परिणाम भोवला, दुसरं जाऊ द्या. चला. राई रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तुम्हा येऊ द्या दया, सेज हलवून जाग करा देवराया. नामदेव महाराज धर्मा करता काय काय प्रयत्न करतात ऐकायचे, धर्माचे पालन. बस मला तिथून सुरू करायचं आज. मग नामदेव महाराजांना देवाला उठवण्याकरता देवाच्या बायकायला हाका मारल्या, देव उठला. देव उठला, पण देवाला एकट्याला उठून चालणार नव्हतं, देवाची पूजा करण्याला कोण पाहिजे. धर्माकरता बघा काय काय केलं. नामदेव महाराज गावात गेले, गावामधल्या लोकांना म्हटले उठा. कोणाला? गावातली लोक गल्लीत झोपलेले टराटर घोरायलेत. पंढरपुरातले पहाटेचा प्रसंग आहे आजी. लोकांना नामदेव महाराज दरवाजा पुढे जायचे, प्रत्येकाला सांगायचे ओ रामभाऊ शामभाऊचं कीर्तन आहे उठा. असं नाही, काकड्याला या, काकड्याला काकड्या करता सगळ्याला उठवलं. उठा उठा साधू साधू संतांना उठवलं ते काकड्या करता, आणि गावातल्या लोकांना उठवायला गेले. उठा जागे वारे आला, देवाला उठवलं. बाबानं साधू संतांना उठवलं. साधू संत आले, काकडा म्हणू लागले. गावाला उठवलं, उठा जागे व्हा धर्माच्या पालना करता. काही लोक आले, गाभाऱ्यात येऊन बसले, आणि जे आले ना त्याच्या मुखात दात नाही. उठा जागे वारे आता, तर नाही आली. तुम्ही काहून हसायलेत? तुमच्यासारखी पोर येतच नव्हती तेव्हा. मग सगळे मोठे जमवायचे. रामभाऊ पेची आणा इकडं, तिच्या ढेकणं. तुमच्यात कसं होतं? ढेकणं होते की इकडे ढेकणं. आमच्या नाशिकला लय ढेकणं, आता नाही राहिले. लय ढेकणं असं मंदिर म्हणलं. पहार्य करायच्या गोदाड्या कधीच घरात घेत नव्हते घरचे. गावचा भांडुळा घरी. पांडुरंग परमात्म्याला उठवलं. पांडुरंग परमात्म्या पुढचे जागर करणारे उठवले, धर्माच्या पालना करता. नामदेवरायानं केलेले उपाय गावभर पळाले, गावभरात गेले, गावागावाला सांगू लागले. बाबा नामदेवरायाला लोकांनं दाद दिलेली तेवढी काही सापडली नाही. दिली असती कदाचित तर नामदेवरायाला त्यावेळेला लोकांना उठवायची गरजच पडली नसती. मग पहाटे आपोआप उठून आले असते ना. आपल्याला कोण आलं घरी बोलवायला? नाही. गावात सप्ताह आपल्या आपण आलो का नाही? आपल्या उद्धाराची आपल्याला स्वतःला गरज आहे. त्यावेळेला लोक गुरमाईतले होते. कसे होते? आमच्याकडे गुरमाई म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात? गुरमाई. बरं, ते असे गुरमाईतले लोक होते. काय होतं देवन काय, आपण म्हणजे काय, काय समजला आपल्याला? कोणला? पठ्ठ्याला काय समजलं? मग एका दिवशी कळन तुला काय समजलं ना. काटा निघन तेव्हा मग तिकडं मसन खायत घेऊ. काय करावं, मेलो नसतो रे पण गुरमाईत गेलो. हा मेले व उपयोग काय आता? मेला ना आता काय उपयोग? डोळे उघडून पाहता येत नाही ना आता. मग त्याचा तो आत्मा आपल्याला त्रास देतो. कोणाचा? हा झाले ते लई लांब जाईल प्रकरण.
म्हणजे नामदेव महाराजांना त्याच्याकरता उपाय सांगितले, पण ते भूतची तर काय आले नाही, हे गावातलीच भूत तयार झाली आणि ती भूत आता आली कीर्तनाला. याच्याच माणसं होणार नंतर, हे भूत आहे आता. लहानपण म्हणजे कशासारखं, 12 भूताचा चाळा एका पोराच्या अंगात, आमच्या कळड्यात. इथली नाही, इथली चांगली. चला असं म्हणून पहिल्या दिवशी जे नेमलं ना ते असा खेळगटच लागत त्याला. त्याला लय काय असं खालून करावा सोडू नये द्याय ना, असं नको. आजच्या दिवशी असंच लागत. विठ्ठल नामदेवरायांच्या आधी थोडा प्रयत्न सांगतो मी तुम्हाला. जनाबाईनं प्रयत्न केलेला सापडला. जनाबाई पहाटे उठायची. तुमच्या गावात जण आहे का कोणी? बरं आहे मग. जनाबाई पहाटे उठायच्या आणि जनाबाई म्हटल्या, आया बायाने जर हे पाहिलं तर माझ्यासारखं भजन करतील. जनाबाई पहाटे उठायच्या आणि आपल्या स्वतःच्या घरामध्ये 14 माणसांचं कुटुंब पोषण करण्याकरता दळण लागायचं ना, ते दळण दळायला बसायच्या. आणि दळण दळायला बसल्या का अख्ख्या गावाला ऐकू येईल ना एवढं मोठ्यानं जनाबाई गोव्या म्हणायच्या. सुंदर माझे जाते गो फिरते बहुतेक, गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, विठ्ठला, गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, वा 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 वा. नाही असं असताना माझा आवाज काय आज शाळेला जाणार नाही. मला कळालं आज शाळेच्या काय माझं धरणार नाही. माझा 2ला चलन तेवढा चालन. पंचम शाळेच्या तुमच्या तुम्ही काढा जा. विठ्ठल जनाबाईने हे लोकांना करून दाखवलं. बाया म्हणल्या घरातली घरात दळण दळती, घरातली घरात गाणे म्हणती. जनाबाई म्हणल्या दाखवू का तुम्हाला पांडुरंग परमात्मा. मी जर झाडलं ना, झाडल्यावर केर सुद्धा भरायला येतो बायाला धर्माचं पालन करण्याकरता. तुकाराम महाराजांना सांगितलं असं नाही. नामदेव झाडलो जनाबाई झाडलोट करायच्या आणि पांडुरंग परमात्मा स्वतः केअर भरायचा.
आता तरी गावाला वाटायला पाहिजे होतं ना, आपलाही केअर भरायला कोणीतरी येईल, मग करावं ना भजन. केलं. जनाबाई नंतर कोणाकडे केअर भरायला आलता? हाय बाबा एखादं उदाहरण तुमच्याकडं द्या, प्रमाण द्या. नाही म्हणजे जनाबाईचं ऐकलं, धर्माचं पालन करण्याकरता जनाबाईनं लोकांना सांगितलं त्याचं भजन करा. मी केलं, मला दळू लागला, केर भरू लागला, माझी वेणी फेणी करू लागला, मला गौऱ्या थापू लागला. जनाबाईच्या गोऱ्या सुद्धा विठ्ठल थापू लागत होता. जनाबाईला कामधंदा करू लागत होता. नामदेव महाराजांना कामधंदा करू लागत होता. नामदेव महाराजांच्या धंद्यामध्ये मदत करत होता. त्यांचा धंदा होता, त्यांचा व्यवसाय होता, शिंपी समाज होता. ते कापडं विकायला जायचे, त्यांच्या वसुल्या सुद्धा देवानं केलेल्या आहे. किती पुरावे आहेत. देवाचं नाव घ्या रे. नाही, जनाबाईचं ऐकलं नाही. थोडं त्या आधीच सांगू, भजन करा विठ्ठल. श्री क्षेत्र पैठणला 1530 मध्ये शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांना सुद्धा लोकांना सांगितलं, हो ऐका ना. म्हटले काय, तू देव आहे बरं, असं भजन करा बरं, तुम्ही करा, तुमचा धंदा आहे, आम्हाला काय. लोकांना ऐकलं नाही. एकनाथ महाराज डोक्यावर बुरखा घ्यायचे, पातळ नेसायचे. एकनाथ महाराजांना भारुडं केले लोकांच्यासाठी. अरे हा संसार ना, संसार जो संसार म्हणता का तुम्ही, हा संसार रूपी नवरा आहे. याचा लय काच आहे प्रत्येकाला. आता हा श्यामबाबा का होईना थेट नाशिकहून इथपर्यंत कीर्तनाला आला म्हणजे त्याला देवा करता नाही, मग त्या नवऱ्या करता आला. कोणत्या? प्रपंच रूपी नवरा आहे त्याचा. त्या नवऱ्याचा त्याला लय धाक आहे. नाही यानं कमवून आणलं तर बदा बदा मारित. कोण? नवरा. नाद बाबा त्याचं रूपक करायचे, लोकांना पटवून सांगायचे. तिथं कुठं? पैठणला. नाद बाबा असं गोड असं मस्त भारूड रचायचे त्याच्यावर. दादल्या नको ग बाई, भारूडच घ्यायचे की नाहीत आज? नाथबाबांना धर्माचा प्रचाराकरता, धर्माचे रक्षण करण्याकरता भारुड रचले. प्रपंच चांगला नाही हे समजून सांगितलं. राजा होय शरीर सुद्धा चांगलं नाही हे समजून सांगितलं. शरीर कशाप्रमाणे सांभाळलं पाहिजे. जसे अंगणामध्ये पक्षी येतात, धान्य टिपून झालं का थांबत नाही, तसं तुम्ही आपण सुद्धा प्रपंचामध्ये राहिलं. पक्षी अंगणी उतरते, तुम्ही भक्तांना काय करायचं सांगतो तुम्हाला. नका वाजू, थांबा, नंतर वाजू. यांनी जर असं गोड एखादं प्रमाण चांगलं दिलं, आमच्या मृदंगाचार्याने एखादा चांगला मुखडा वाजवला, आमच्या विनेकऱ्याने एखादा चांगला ताल नाचला, आमच्या चोपदार बाबांना एखादी चांगली उडी मारली ना, बाकी काय करायचं नाही, फक्त हाताने टाळी वाजवायची. दुसरी उडी वर तिथपर्यंत जाईल त्यांची. कधी? आता तुम्हीच अशा वाजवते, मर्द्या कुठं मारीच्या वाजवते नाही, काय नाही. ओवळ तुमच्याकडे नाचतात का? वराती असतात का? वराती मामा वरात होती का? वरात नवरदेवा पुढे वरात होती. ओवळण्या जर नाही टाकले तर नाचणारी नाचत. चला
एकनाथ महाराजांना लोकाला समजावून सांगितलं, लोकाला नाही पटलं. अखेर एकनाथ महाराज म्हणले हे ऐकणार नाही, हे ऐकायच्या लायकीचे नाही. वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, हारे हारे न म्हणता तया थोर झाली हानी. अरे यांचीच हानी होईल. लोक ऐका, अरे हा धर्म राखण्याकरता आम्ही आलोय, धर्माचं रक्षण करण्याकरता आम्ही आलोय. त्या देवाचं भजन करा बरं, त्या परमात्म्याचं भजन करा. अखेर एक दिवस तो येईल, घेऊन जाईल. हे आपलं नाही बरं. हे 5 जणांचं उसनं आणलंय. मी नाही सांगत, धर्माचे राखण करण्याकरता आलेल्या संतांची यादी सांगतोय. त्यांनी सांगितलेलं मी तुमच्या पुढं तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय ना, धर्माचे पालन. या आधी सुद्धा या संतांनी प्रयत्न किती केलाय बघा, किती अट्टास केलाय. जगानं ऐकलेलं नाही बाबा, मी त्याच्यासाठी सांगतोय. आता आपला सप्ताह आहे ना, आपल्या सप्ताह करता मृदुंग महाराजाचा आणला. काय नाव महाराजाचं? मनोज महाराजाचा आणला. हवा साऊंड कोणाचा आणला? धनंचा साऊंड आणला, बरोबर का नाही? वा, टाळी झाली पाहिजे धनंसाठी. हा, गोड साऊंड आहे. त्यांचा साऊंड आणला. हे चोपदाराची काठी कोणाची? चिकण्याची काठी यायची. बाबा नाशिकचा. आणि सप्ताह आटपला का तुम्ही लगे काय करायचं? घरी घेऊन जायचं. हे साऊंड वाला माग पळण. अरे श्याम बाबा, हे आमचंय. कोणाचं? काळाचं तेच होणार आहे. अरे हे आपलं नाही, हे आपलं नाही. मग हे कोणाचं आहे? हे काळाचं आहे. त्याची सत्ता याच्यावर आहे. अरे त्याचं त्याला द्यावा लागणार आहे. शेके ज्याचे त्याला देणे लागे, त्याचं त्याला द्यावा लागणार आहे. हे तुमचं नाहीये. आहे तोपर्यंत त्याचं भजन करा. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, असं अंतकरणपूर्वक नादबाबा अष्टादश संतांना सांगितलेलं आहे. लोकांना ऐकलं, लोक बोले ती आईचा धंदा आहे. आम्ही जरी असं सप्त्याला गेलो ना, काही ना तयार करून आणलेले असतात 2-4 जण माळा घालायला. जाऊ दे, घालून घे, भले सप्ताह झाली हो काढून टाकता येईल. लय तोंड वडी आलं तर उमरीला जाता येईल. तुला काय करायचं? काला नाही होऊ देतो पण 7 दिवस तरी. मग त्याला असं आणलं का? आपल्या काय तर आमच्याकडे उद्योगच तेवढा आहे. माळा जर कपडाला बुक. मग कोणती वारी करणार? त्र्यंबकेश्वरला येणार का वारीला? हा येणार. पौषवारी करू. महिन्याची काय आमच्या जण होणार नाही. पण आम्ही एक वारी त्र्यंबकेश्वरची. बाबा तुम्ही म्हणता ना माळ घाला. आपण जर त्याला माळ घातली, बाबा सकाळी सगळ्याचे टेटस करू भागला, देवपूजाला लागला. आता भलता बाबा व्हायचा आहे आणि भलता दिवे लावायचा आहे. यानं हरिपाठाचा टाइम तोडून मोकळा होणार इकडं काय रे. तवा असेच नगिने असतील. एखादं झालंच तयार तर त्याला होऊ द्यायचं नाही. असतीलच ना. नाथबाबा म्हणले नाही ऐकायचं तुम्हाला, नका ऐकू. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरं येईल.
ऐकलं? आमचा बाब्या ऐकाना उभं राहून नाचायला तर तिथलं कोण ऐकन? नाही नाथ बाबा, मी धर्माचं पालन सांगतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, या आधी संतांना बघा किती प्रयत्न केलाय. नाथ बाबाचं ऐकलं, नामदेव महाराजाचं ऐकलं, जनाबाईचं ऐकलं, मग कुठं ऐकणार आहे? या असंच होत गेलं इथून मागं. तुम्ही मला तिथून माग कोण नव्हता का? तिथून माग निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई चौघे आले. चारीच्या चाऱ्यानं भिंत चालून दाखवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखवले. 1400 वर्ष काळाला परत पाठवणाऱ्या चांगदेवाला त्यांनी गुरुपुत्र केलं मुक्ताईनं. लोक म्हणले त्याला गावाच्या बाहेर टाका. कुठं? ज्ञानोबरायला गावात नव्हतं घेतलेलं. ज्ञानोबरायचं घर कुठं होतं माहिती आहे का तुम्हाला? आळंदीला चला, मी सांगतो, सिद्ध बेटात. ज्ञानोबरायचा बंगला कुठं? आता ज्ञानोबरायाच्या समाधीला नाक घासण्याकरता जगातून लाखोचा समाज येतो. ज्ञानोबरायला जागा नव्हती दिली त्या लोकांना. ज्ञानोबरायला इकडं माग काय आवाज येतो कुठं? मला वाटलं मा फोन वाजवतो, 2-4 वेळा पाहिलं पण त्याच्यात नाही येत आवाज. ज्ञानोबरायाला खायला नाही दिलं. जगाचा इतिहास सांगणारे, धर्म राखणारे, धर्मरक्षक जेव्हा जेव्हा जन्माला आले ना बाबा, लोकांना त्यांची निंदाच केली, लोकांना त्यांची थट्टाच केली, लोकांना त्यांना नाहीच न्याय दिला. नाही लोक त्यांना भेटले, नाही जवळ गेले. तुम्हाला त्याही आधी 12 शतकाच्या आधी सांगतो, हे पाहिलं तुम्ही 15 मध्ये आलेले शांतीब्रह्म एकनाथ महाराज, 1200 शतकामध्ये आलेले ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, यांच्या आधी सावताबाबा होते. सावताबाबानं सुद्धा प्रयत्न केला. सावताबाबा म्हणले रोजान माणसं भेटते नाही ना कामाला, उपाय सांगू का तुम्हाला? मी स्वतः त्या जगन्नायकाचं भजन करतो ना, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा माझ्या घरी येतो आणि काय करतो? निंदू खुरप लागतो. त्याच काळातले सजन कासाई होते, मांस विकू लागायचा. संताच्या घरी राबला, संतांना दाखवलं, तुम्हाला जर तुमचे कामधंदे करून घ्यायचे असतील ना, त्या भजन करा. त्याचं तुम्ही कांदे लावले का? ऊस, मुळा, मेथीची भाजी, कोथंबीर, लसणाचा एक वाफा. लसणाला बारे देता देता सावताबाबा म्हणायचे, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी, गायल्यामुळं सरस्वती सुद्धा त्यांच्या कंठात येऊन बसली गाण्यामुळं. सावताबाबानं गोड वारे दिले, कांदा मुळा भाजी म्हणले, त्यात मिठाई पाहिली, लसूण मिरची कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी.
पांडुरंग परमात्मा त्यात पाहिला तर भगवंत यायचा आणि त्यांना काम धंदा करू लागायचं. लोक कमरावर हटून पाहायचे. लोक म्हणजे जाऊ देव त्याला तेवढाच धंदा आहे. हा अजून कोणाच्या घरी त्याच समकालीन संतांमध्ये कोणा ऐकलं सावतबाबाचं? द्या एखादं प्रमाण द्या. ऐकलं? अहो त्यांनी धर्माचं पालन करण्याकरता देवाचं नाव घ्या सांगितलं, नाही ऐकलं. आता मला फक्त तुम्ही नाही नाही म्हणत चला. सावताबाबाचं ऐकलं, निवृत्तीनाथांचं ऐकलं, नामदेव महाराजांचं ऐकलं, जनाबाईचं ऐकलं, मग श्यामबाबाचं कोण ऐकलं? मी किती पट तोडून सांगितलं, त्या आईचं ऐकलं नाही तर मग काय ऐकणार आहे? मग तुकाराम महाराज जेव्हा 16 शतकामध्ये आलेत आणि तुकाराम महाराज सांगू लागले आम्ही कशासाठी आलोय. इथून मागची एवढी यादी पाहिली ना, यांनी प्रयत्न केले, यांनी प्रयत्न केले, प्रयत्नाला तेवढं यश काय आलेलं दिसत. मग तुकाराम महाराज त्या देऊ गावामध्ये तिथले असे काय लोक जमले असतील परिसरातले, पंचकृषी जमायचे. त्यांची 14 टाळकरी होती. आपले किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14वा पाखवाजा विठ्ठल. किती आहे आपले? बस. आणि तुकाराम महाराज 15वी तिथले. हो तुम्ही परत हिशोब लावून राहिले का असा? अहो तुम्ही कुणी कुणी मोज देता तेवढेच भरणार आहे विठ्ठल. मी बोलायच्या आधी हिशोब केला होता मग बोललो. घ्यायचा मोज त्यांचा एवढीच टीम होती त्यांची. किती होती? एवढीच टीम होती. या सगळ्याला घ्यायचं आणि तुकाराम महाराज लोकांना सांगायचे ऐका ना, काय हा धर्म राखला पाहिजे, हा धर्म जगला पाहिजे, राहिला पाहिजे बरं का धर्म. लोक म्हणले धर्म म्हणजे काय? पहिले हे तर करू द्या. आता आम्हाला शाळेत एक धर्म शिकवला. ऐ चटई खाणार आहे टाक खाली ती. प्लास्टिक खातो का जनावरा? येड आता नाही, आता नाही खायचं. भजन कर विठ्ठल. तुकाराम महाराज धर्म सांगायला जेव्हा लोकांना, तर आम्हाला एक धर्म शिकवलेलं होतं. तो सांगत होतो. आम्ही शाळेत जायचो ना, इकडचे विद्यार्थी आम्ही सगळे, तुम्हाला आहे का नाही कामाला नाही माहीत, पण आम्हाला एक धर्म शिकवला जायचा शाळेत. काय धर्म होता? शाळेत जेव्हा गेलं दप्तर खाली ठेवलं, शाक नव्हत्या पोरावं आम्हाला विचारा यायला. अरे पिशी राहायची, गरिबी नाचारी इतकी होती, थिगळं दिलेले कपडे घातले लोकही. आज पडद्यावर एवढ्या मोठ्या रूपात दिसतात आणि तुम्ही ज्यांच्या करता टाळ्या वाजवितात ना त्यांना लय हलका आडले. लय ही हलाकीची मंडळी लय थोडे होते गावामध्ये. श्रीमंताचे पोट्टे चड्ड्याच नव्हत्या घालायला. बाबा काय मत तुमचं? काय आमचे हाल पिशायला बंद नव्हती. असा मुगा जर धरला ना शाळेत जायचं, एकमेका पाहायचे आणि एकमेकाच्या दरिद्रीला हसायचे. श्रीमंतीला नाही, गरिबीला चटकन मांडी उठवायला मारायची. श्याम्या तुझी छड्डी नाही काय रे दडाची? गेटर असायचं तिला. किती लोकायचं होतं. हे नाही करे बाबा तुमच्याकडे नसताना नाही एवढी गरीब. आमच्याकडचे ऊसतोडीवाले सांगायचे इकडं कायचं काय, इकडं श्रीमंत होत. ऐका ना, आम्हाला एक गोड असं तेव्हा धर्म शिकवला जायचा. तेव्हा गुरुजी टोपी घालून यायची, गुरुजी कोट घालून यायचे, धोतर घातलेलं असायचं. गुरुजी जीनच्या पॅन्टवाला नव्हता, धोत्रावाला असायचा. आणि आमच्या बाई शाळेवर यायच्या ना, डोक्यावर पदर असायचा, कपाळाला कुंकून, हातात काचाच्या बांगड्या असायच्या. आमच्या बाई सांगवलो मी तुम्हाला, आमच्या गुरुवर्य आम्हाला 1-2 शिकवलेल्या. महाराज तुम्हाला शिकवलेल्या बाई कशा होत्या? मी सांगतो अशाच होत्या. काचाच्या बांगड्या असायच्या हातात. बरोबर होतं जे होतं ते. मामा तुमचं काय मत? असं ते बघा असंच होतं. पण आता काळ बदलला, काळा परत माणसं बदलली, माणसं परत बाया बदलल्या आणि शाळाही बदलल्या. विठाल धर्म आम्हाला शिकवला म्हणून आमची म्हातारी बघा कीर्तनाला जरी बसते तरी डोकं दाबून बसते, पदर घेऊन बसते, हातात बांगड्या भरून येते. आजही टाळ्या वाजल्या पाहिजे पदरावाल्या करता. धर्म राखला रे, टोप्या डोक्यानं धर्म राखला. करा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम
साने गुरुजी करते एकदा टाळ्या वाज खरा तू एकची धर्मा जगाला प्रेमर पावे खरी गरज सध्या तर प्रेमाची आहे प्रत्येकाला तुम्हाला मला प्रत्येकाला प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान काय लागत नाही तुम्ही 2 रुपये आम्हाला कमी द्या पण गावात आलं ना वा 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 बरं झालं आले बरं झाले आले या 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 बसा उठा चहा पाणी बाबा लय पाकिटात जी मजा नाही ना ती तुमच्या प्रेमात मजा आहे प्रेम मिळलं पाहिजे माणसं आता अजून थोड्या दिवसानं गेला कोरोना शिकून तुम्हाला आता पण आणखी थोड्या दिवसानं माणसं येडावणार आहे रस्त्यावर दिसतील माणसं घरात नाही दिसायची आत्ता लागले पहाटे दिसायला आम्ही पहाटच्याला जेव्हा कीर्तनावरून घराकडे जातो ना तेव्हा शहराच्या बाजूला आम्ही पाहतो हे अशी इतकली लंगारच्या लंगार माणसं आहे डिगे 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 कदाचित तुम्ही नसतील पाहिलेले चलता येत नाही याईनं प्रेम माणसावर नाही केलं याईनं प्रेम पैशावर केलं आता कोणता दवाखाना याला घेत नाही डॉक्टर म्हणले घरी जा आणि व्यायाम करा अरे काय कोणताच दवाखान्याला रिपेअर करू शकत नाही महाराज त्यांना एकच गोष्ट फक्त रिपेअर करू शकते यांचा अमेरिकेतला मुलगा घरी आला पाहिजे आणि त्यांच्या सुनानं त्यांचे पाय धुतले पाहिजे मात्र कमरात वाकण पण प्रेमच नाही ना घरात राहिलं कोण राहील ना त्यानं टॉमी पाळला टॉमी अरे लेकरू नाही तुया घरात काय चाटीतोय तुया परिस्थितीला काय चाटीतोय बंगल्याला घर धुवायला लोकांची बाई लावा लागली सून नाही किती दाखवू घास नाही गिळत म्हणते सगळे आहे हो प्रेम करणारं कोणी राहिलं नाही तू तवस्ता आधीच धडपडायचं ना सुखान तूच प्रेम करून दाखवायचं ना तू प्रेम करीत बसला पैशावर आणि संस्कृती बिघडली ना धर्म बिघडला ना घरातला धर्म ज्याला राखायचा असेल ना त्यांना अजूनच आत्ताच्या पोराच्या गळ्यात माळा घातल्या पाहिजे कपाळाला गंध लावला पाहिजे उद्याच दिवस चांगले जातील नाही काय ना आमचे हे माळेवाले बाबा नाही काय तर वाईट बोलायला बिन वाईट खायला घाबरण वाईट वागायला लाजल माझ्या गळ्यात माळ आहे लास तरी वाटण बुवा निदान नाही काय तुमचं काय मत काय केलं पाहिजे हे साधू संतांना हाच मार्ग सांगितला अरे हेच करा जाऊ दे रे जीवनामध्ये 4 रुपये कमी मिळतील धर्म राखणं गरजेचं आहे आपला बाकीचे बघा ना सगळ्या प्रकारच्या बाजू बघा तुम्ही सगळ्या प्रकारच्या बाजू कोणकोणत्या धर्माच्या सांगतोय मी तुम्हाला अधर्म जेव्हा वाढलाय ना आत्ता सध्या अधर्म इतका वाढला किती वाढला तर बापाला पप्पा म्हणू लागला इतका वाढला आणि आईला मम्मी म्हणू लागला किती धर्म खाली गेला मम्मी म्हणजे काय कुठं मुर्दा कुठून आवाज आला आणि आपण काय म्हणतो आपल्या आईला मी नाही म्हणत मग चांगली तिच्यासाठी टाळ्या वाजा एका पेटाऱ्यामध्ये मेलेलं माणूस घालायचं ते पेटार लाकडाचं असतं जमिनीत गाडायचं त्याच्यावर एक लाकूड उभं करायचं त्याला एक आडवी टिकरी बांधायची आणि त्या टिकलीवर नाव टाकायचं जी मेलं त्याचं आणि त्याला म्हणायचं मम्मी मग एक कोण आहे मेलेलं त्यात जे शेव आहे शेव म्हणजे बॉडी तुमच्या भाषेत मेलेलं त्याच्यात पडलंय त्याला काय म्हणलं मम्मी आणि आपण जर हाक मारली ना मम्मी मेली का तू मेलेल्याला मम्मी म्हणतात बाबा बाकीच्या बाजू बघा ना आपल्या किती खाली आल्यात सासऱ्याला पप्पा आता काय मी तर अजून कुठं धर्म सांगतो मी ही धर्माची पताका आमच्या खांद्यावर आहे आमच्या कवट्या नाही सरकलेल्या आमच्या साधू संतांना हेच केलं अरे धर्म राहिला कुठं तिकडून सोडून आली ते घर पप्पा चला बरं बुलेट का डिक 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 पप्पा काय मम्मी काय तो चाळे धर्म राहिला नाही हे आमच्या मामाला विचारा इडवर पदर घेत होती मामी त्या काळात आणि यायनं जर हाक मार लक्ष्मी थरा 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 हलत होती उसाना हाणायची मात्र
हे नाही यांच्यासारखी बाया पळू पळू जायच्या आणि धरू धरू आणावं लागायच्या राहत नव्हत्या का बरं धर्म धर्म यायना मोकाट नव्हते सोडलेली कासरी कोणाचे अहो घरच्या दण्णीचे घरच्या लेकराचे घरच्या सुनाचे आता आमची बायको आणि आमचा बाप एका सोप्यावर बसतो आणि टीव्हीत जर काही इनत झालं ना पप्पा घ्या चव राहिली की या धर्माला किती बाबा खाली आलं का नाही खाली आलं का नाही कोणतीही बाजू बघा तुम्ही खाली आलं अहो नव्हतं असं हे म्हाताऱ्याला पावत नाही मग हे काय म्हणतात न पाहिल्यापेक्षा देवळा का गेलेलं बरं बुवा लई बोलायला जावं तर भाकर बंद होईल मरण आलं त्यांच्यात पावत नाही यायला जाऊ द्या नाथ बाबा तुकाराम महाराज नामदेव महाराज निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाराय स्वपन काका मुक्ताबाई जनाबाई आता आपण शेवटी चरित्र बघितलं सावता बाबा महाराज या सगळ्याने धर्म सांगायचा प्रयत्न केला लोकांना हे राजाओ हा धर्म टिकला पाहिजे रे याकरता तुम्हाला एक करावं लागल काय बाकी काय करायचं नाही त्या देवाचं नाव घ्यावं लागल देवाचं नाव जर घेतलं आपण मुखानं तर तो भगवंत आपलासा होतो आणि एकदा का तो भगवंत आपला झाला ह्या गावाला सांगावं लागणार नाही याचा सुगंध यायला लागल आणि आपोआप लोक जवळ येतील तुकाराम महाराजांना ही गोष्ट कळाली तुकाराम महाराज देऊतल्या लोकाला सांगू लागले हा धर्म आपल्याला टिकवायचा आणि याच्याकरता आम्ही आलोय हे पाखंड आता बंद झालं पाहिजे कोणतं आता विनोदानं मी तुम्हाला सांगितलं हे पाखंड आहे हे पाखंड बंद करायचंय आणि धर्माचं पालन करायचंय याच्याकरता तुकाराम महाराजांनी 4 चरणाचा अभंग या 2-2 चरणाच्या लोकांकरता करून ठेवला आज सेवेसाठी आपण तो निवडला तुकाराम महाराज म्हणू लागले मला धर्माचं पालन करायचंय अभंगाचं धर्माचे पालन धर्माचे नवलच चालू व्हायला पाहिजे होता आज 1 तास वाया गेला आपला लई भजनं झालीच ती खरा आनंद भजनातेवर हे भजन केल्यावर नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचत होता नका आता नका धर्माचे पालन तुकाराम महाराज म्हणतात ह्या कामा करता आम्ही आलोय तुकाराम महाराज आले तुकाराम महाराज लोकाला हे का सांगू लागले आणि त्याच काळामध्ये जवळपास 20 वर्षानंतर या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊचा वाघ आणि ह्या मराठी मातेचा रक्षण करता त्याच मातीत जन्माला आला त्यांनी सुद्धा पाहिलं आईसाहेब म्हणू लागल्या ओ छत्रपती ओ शिवाजी महाराज हे काम तुम्हाला करायचंय आता तुकाराम महाराजांनी अष्टादश संतांनी याआधी हे सगळं केलंय जिजाऊ आई साहेब गर्भात होते ना छत्रपती तेव्हाच हे सगळे डोळे पाहत होत्या
जिजाबाई साहेबाला वाटायचं माझाही राजानं घोडा काढावा आणि मी स्वतः त्या घोड्यावर बसावं आणि हिंदवी स्वराज्याकरता धर्म रक्षणाकरता या सर 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 यांच्या माना कापाव्या आणि यांच्याकडून आपलं हिंदवी स्वराज्य घ्यावं आणि आपल्या लोकांच्या ताब्यात द्यावं. डोळे आई साहेबाला पडायचे, हिडोळे लागायचे. आई साहेबांच्या पोटी असं रत्नगोड जन्माला आलं. छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं एवढं होतं तेव्हापासून दांडपट्टा घोडस्वार शिकवलं गेलं. मामासाहेब शिकवायचे त्यांना हे सगळं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एके दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे येणं केलं आणि तुकाराम महाराजांना म्हटलं, महाराज त्या धर्माकरता काय लागलं तर मला सांगा बरं का, भरपूर आहे आपल्याकडं, काय धन द्रव्य जर कमी पडत असेल तर आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तुकाराम महाराज म्हणले, आम्हाला या धर्माकरता धन नको, द्रव्य नको, धन द्रव्य आम्हाला मातीसारखं आहे. तुमचे रविंद धन मज मृत्यु के समान थे, मज मृत्यु के समान थे, मज मृत्यु के समान थे. मज मृत्यु के समान थे, मज मृत्यु के समान थे, मज मृत्यु के समान ये रवित धन हे मज मृत्यू के समान, आम्हाला ते धन नको. मग आम्ही कशानं असायला पाहिजे, कपाळाला गुरुपुंड्र असायला पाहिजे आणि त्या विठ्ठलाचं नाव जर तुमच्या मुखात असेल तर आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराजानं या जगाच्या राजाला विठ्ठल विठ्ठल हे नाव मुखाला घेण्याकरता बघा त्या फोटोमध्ये तुळशीची माळ गळ्यात घालायला लावली, तेव्हा धर्माचं राखण झालं. टाळ्यात वाजल्या नाही, पोकळ गेलं. थांबा थांबा आता नका, गळ्यातच माळ नाही तर तुला कवा कळायचं, त्याला माळच घालावं लागल. अरे बघ, या देशाचं रक्षण करता राजा, त्या राजाच्या गळ्यात माळ आहे ना, आपण भजे खातो गांजेचे तोडून. कवा धर्म कळायचा आपल्याला. धर्म सांगण्याकरता ज्यांनी जीव तोडून सांगितला त्यांच्याकडे बघा, त्यांच्या 4 ओळी आपल्या आत्मसात होणं गरजेचं आहे. तेव्हा शिवजयंती खरी ठरणार आहे. प्रत्येकाच्या गळ्यात माळ आणि कपाळाला गंध जेव्हा लागेल ती खरी शिवजयंती. राजा काय म्हणत असतील आपल्याला, काय म्हणत असतील राजे, राजे एवढंच म्हणत असतील ना, माझी शिवजयंती थाटात साजरी करतो रे, पण माझे तुकोबराय यानं सुखीच नव्हते. तुकोबराय आम्हाला सांगत होते, तुकोबराय आम्हाला ओरडून सांगायचे, हो राज आम्ही त्यानं सुखी होऊ, कशानं, तुमच्या मुखानं विठ्ठल हे नाव येईल तेव्हा. तुकाराम महाराज राजां छत्रपती शिवाजी महाराजांना ह्याच गोष्टी सांगू लागल्या. आईसाहेब जिजाऊ त्याच गोष्टी सांगू लागल्या. छत्रपती शिवाजीराजे कीर्तनाला येऊन बसत होते. जगातला एकच राजा आहे एवढा का जो राजा तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये गंध लावून घोड्याचा स्वार खाली व्हायचा, तलवार म्यानात घालायचा आणि राजा टाळे वाजून मुखानं विठ्ठल विठ्ठल. कधी झालं हे स्वराज्य तयार, कधी धर्मरक्षण झालं. धर्मरक्षण करायचं असेल तर ह्या गरजेचे साधन आहे, हे लागतं. बाबा जर तुम्हाला बाजरीची भाकरी करायची असेल ना, त्याच्यासाठी गहू दळून आणावं लागतात. बाजरीची भाकर करायकरता गहू दळून आणावं लागतात. ते पीठ भिजत घालावं लागतं महिना 2 महिने. बाजरीची भाकरी करायकरता अहो जर धर्मच राखायचा असेल, ज्याला ज्या त्या आता आपल्याला समजा कीर्तन करायचं असेल, एक तुंतुन एक खंजिरी 2-4 बाया नाचायला काय करावं लागेल. कीर्तनाकरता ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वेगळ्या आहे. लोकांनी याचा आशय वेगळा केला. धर्म रक्षणाकरता जे लागतं ना, संतांना जीव तोडून सांगितलं, रे वाया चाललं हे सगळं तुमचं. अनेक नाना उपाय तुम्ही करून पाहिलेत, या उपायानं धर्माचं राखण होणार नाही. धर्म जर राखायचा असेल ना, तर आमच्या लेकीबाळी सुरक्षित जर ठेवायच्या असतील ना, तर याच्यासाठी एकच करावं लागणार आहे तुम्हाला. बाकीचं सोडा काय नाही, पण प्रत्येकानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची आणि त्या देवाचं नामचिंतन करायचं. म्हणजे ते नामचिंतन जर आम्ही केलं तर तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा हेच सांगण्याकरता आलोय. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम.
पहिल्यांदा काय वाटलं होतं, एक तर निवडून हेच येते, नाही तर आता हे येतील, नाही तर कदाचित माझ्या अपक्षच निघल बा. हो त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या गोड. मला असं नंबरशीर चालेल ना. आणि बिना टिकटाचा माणूस निवडून आला. चला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ते नाम होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. तेच नाम ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा अभंगावर थोडा विचार केला आणि राजे म्हटले, हे काम तर मला सुद्धा करावं लागणार आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली पाहिजे. मग याच्याकरता पाखंड काय काय आहे म्हणले, हल्लीचा पाखंडी जर म्हटला तर सगळ्यात मोठा पाखंडी आहे अफजल खान. या अफजल खानाचा कोथळा एकदा बाहेर काढला ना तर बस पाखंड जाईल आणि धर्माचं रक्षणही होईल. म्हणजे यांनी योजना गोड आखली. आणि योजना किती गोड होती बघा. राजांनी एकदा त्याला भेटीचा मागावा घातलेला, बोलवलं. तसं श्यामबाबाला बोलवलं ना शिकून तुम्ही कावलगुडावाल्यात नांदेडला. राजाला बोलवलं. कोणत्या? हा पाखंडी. हा पाखंड घेऊन बसलेला. हा धर्माचं रक्षण होऊ देईना. इथल्या एकही स्त्रीला व्यवस्थित जगू देईना. आपली मंदिरं सुद्धा सुखानं नांदू देईना. मंदिरातल्या देवांना धाक पोचला. किती मंदिरं पाडलेत त्यानं. बाबा याला बाजूला करणं गरजेचं आहे. करणे पाखंड खंड आम्हाला करायचं. तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, माझ्या गुरूंनी सांगितलंय ना, हे काम मला करावं लागणार आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातलेली होती ना. श्री गुरु जे काम करायला सांगतात ते काम आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून प्रतापगड नावाचा गड आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो पाखंड आहे हा काढण्याकरता, ऐका ना लय गोड कथा आहे, एवढीच सांगतो मला शेवा थांबवायची. का तर उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्मरक्षणाकरता पहिला पाखंड्याची हत्या केलेली आहे. तुकाराम महाराज करताय, तुकाराम महाराज सांगताय ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलेलं आहे. मला एवढं मांडायचं आणि थांबायचं. शिवाजी महाराजांनी बेत आखला. प्रतापगडच्या पायथ्याला मस्त असा, जसा तुमचा आपला मंडप सजलाय का असा त्या खानाकरता मंडप टाकलेला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला दान शिवाजी राजाच्या करावती, नाही त्याला करील काय कल्पना योगी, करील काय कल्पना योगी, करील काय कल्पना योगी. खानाच्या भेटी करता माझ्या राजानं शामियाना टाकलेला होता. भेटीसाठी शान उभारीला नक्षीदार शामियानाला, नासा नक्षीदार शामियाना तिथं उभारला. खानाला बोलवलं गेलं. खान डौलत डुलत आला, डोलत आला. त्याला माहित होतं राजा एवढा उंचीनं अप्पाडच्या दिपताड असताना तो खान, आणि खानानं जोरात असं बाहेर आला. मंडपाच्या बाजूला आहे आणि खानानं हाक मारली, ओ शिवा. खान हाक मारी तो हसरी, रूह पूर्ण नगर गैरी गदिरा. बरं त्याच्याबरोबर हा खान एकटा नव्हता. हा खान एकटा कधी फिरत नव्हता. याला माहित होतं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कधी खाऊन टाकणार. म्हणून त्यानं त्याच्याबरोबर काही माणसं ठेवलेत. त्यातला एक त्याचा सय्यद बंडा नावाचा एक खात्रीशीर माणूस, जसा माझ्याबरोबर चोपदार आहे का, असा भक्कम माणूस होता. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. डोंबाऱ्याचा पोरगा होता शिवा महाला.
शिवबाच्या संगती मला. आणि तो शिवबा जवळ आला आणि खानानं शिवबाला आलिंगन द्यायचं ठरलं या आपल्या राजाला. आणि जेव्हा आलिंगन दिलं ना, राजाला कळालं याचं आलिंगन कशासाठी आहे. राजानं त्याचा डाव ओळखला. खानाला आलिंगन दिलं मोठ्यानं असला, आओ शिवाजी. आणि असं शिवाजी राजांना जवळ घेतलं, मान बरोबर बागलामध्ये आली आणि मान अशी कचकन त्यानं दाबली. कोणाची? या राजाची. अनदाबी मान मानाला, अनदाबी मान मानाला. नुसती दाबली नाही, त्याच्याजवळ कटार होती, त्यानं घात करायचा ठरलेला होता. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर्र खर्र आवाज बघ झाला, खर्र खर्र आवाज बघ झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होत अंगाला. राजानं डाव ओळखला, अंगात चिलखत असल्यामुळे डाव वाया गेला. राजानं आपल्या जवळचा बिचवा काढला, वाघ नख काढली आणि त्याच्या पोटात टार टाराक. जेव्हा पोटामध्ये वाघ नख गेली ना, खानाचे सगळेच्या सगळे आतडे त्याला लटकून आले. आणि जसे वाघ नख बाहेर येत होते ना, खानाचा कोथळाच जणू बाहेर पडला आणि खानाचा थाट जमिनीवर पडला. खान जेव्हा जमिनीवर पडला तेव्हा एकच आरोळी झाली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पावन केला कृष्णेचा कान, पावन केला लाविली गुलामशाहीची वाट, मराठशाहीचा मांडला थाट विराजी, मराठशाहीचा मांडला थाट विराजी, मराठशाहीचा मांडला थाट विराजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. अशी एक आरोळी झाली आणि हा पडला. कोण? खान. खान पडला म्हणजे काय झालं? पाखंड गेलं आणि धर्माचं रक्षण झालं. म्हणून उद्याचा दिवस हा धर्म रक्षणार्थ ज्या राजानं पाखंड घालवलं, त्या राजाचा जन्मोत्सव म्हणून आपण आनंदात साजरा केला पाहिजे, सण केला पाहिजे. उद्याचा दिवस हा महत्वाचा दिवस आहे. हे पाखंड घालवलंय, हे पाखंडच होतं, हे आपल्याला चांगलं जगूच देत नव्हतं. म्हणून आपण सगळ्यांना उद्या नवीन वस्त्र परिधान केले पाहिजे. जसा आपण दिवाळीचा सण करतो ना, माझ्या राजाचा जन्मोत्सव म्हणजे आपली दिवाळी आहे, आपली दिवाळी आहे. नसता आपला राजा तर अंगणातली तुळस नसती, नसता आपला राजा मंदिराचे कळस नसते, नसता आपला राजा मंदिरातला देव नसता, नसताच आपला राजा राजा आपण कीर्तनच करू शकत नव्हतो. ही पुण्य आहे आपल्या बापाची आहे. जगाचा बाप आहे, विश्वाचा चालक मालक एकच राजा आहे. म्हणून अशा राजाची उद्या जयंती आहे. म्हणून सगळ्यांना बरं का माता माऊली, एक लहान बालक म्हणून तुमचा नातू, तुमचा पंतू म्हणा, मला सगळ्या पैठण्या काढा उद्या कपाटातल्या. काय चटायच्या नाही त्या पैठण्यात आपल्याला. उद्या नवेल पातळ घाला, म्हाताऱ्याला नवं धोतर द्या, नवी टोपी घाला आणि सकाळी सकाळी पोरं मिरवणूक काढतील ना आपली गावामध्ये. आपलं म्हातारण आपण साऱ्या गावाच्या पुढं व्हा आणि आपण स्वतः म्हणायचं काय, छत्रपती शिवाजी महाराज की. अख्खं गाव आपल्या मागे येईल आणि अख्खं गाव म्हणल, ए रात्रीचं कीर्तन सफल झालं गड्या विठोबार खुमाये. आपल्या 11:02 तुमचे वर घेतलेत. माझ्याकडून जर कीर्तनामधून काय चुकलं असेल तर ते माझं नव्हतं. चुकीचे सगळे शब्द हे साऊंडवाल्याच्या चुकीनं तुमच्याला ऐकायला मिळाले, माझ्या मुखातले नव्हते. मृदंगाचार्य महाराज मी बोललेलं ह्यानं ऐकवलं तिकडं चूक कोणाची? म्हणा साऊंडवाल्याची. मा बाजूनं पण तुम्ही आपण एका पक्षाचे माणसं आहोत मग. आणि जे बरोबर होतं हे दोन्ही गायकाचं होतं.
असो, माझ्या वाट्याला जी सेवा आत्ता जी दिलेली माझे परममित्र आदरणीय, ज्यांच्यामुळं हे गावं मला पाहायला मिळाली. पहिली गोष्ट 2 महिन्यापूर्वी मला ही गावं माहीत नव्हते. यायचो आम्ही इकडे पुढे हिंगोली वगैरे, तिथून पुढे गेलो, पण हे मधला पट्टा काय आमच्याच्यानं झाला नाही. आमच्या चॅनलद्वारा बाप आणि आई या विषयानं महाराष्ट्राच्या बाहेर आम्हाला नेलं. मला आईन बाप हा विषय फार आवडीचा विषय आहे. विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या कृपेनं आईबाप सांगायला मला आवडतं. म्हणून आपल्या माधवरावजी ताटेसाहेबांनं 16 पुण्यस्मरण त्यांचं केलेलं आणि त्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ, त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ मला इथं भजनाला बोलवलेलं. मी सगळी मंडळी त्या दिवशी कीर्तनाला होती. थोडं भजन आपण कीर्तनात केलं आणि मग तिथंही सगळ्यांना ऐकलं. मग माझे एक दुसरे परममित्र आपले पाटील पाटलाला सांगितलं, लावा बरं फोन. मग सगळी होती वाटतं ती इथं. म्हण श्यामबाबा जमल का? म्हणलं जमल, पण 50,000 घेतो. याचं काय? ते म्हणलं तुम्ही या तर खरं, आम्ही देतो तुम्हाला. फक्त गाडी नका मग ट्रेननं या, म्हणजे कमी लागतील. गाडीसाठी झाला ते खर्च आमच्याकडून गाडी द्या का? येतं द्याल तर द्या, नाही तर खर्च तर द्याल. ते ना तिकटे काढून दिले. ते म्हटले चॅनल घेऊन या तुमचा. आमचं कावलगुडा गाव केवढं मस्त सप्ताह करतं. 90 उमऱ्याचं गाव आहे, पण बघा माणसं कशी आदरानं बसतात. त्याच्या छोट्या गावामध्ये असा मोठा सप्ताह करणारं आपलं ह्या नांदेडमधलं असं पुण्यवान गाव आहे. आणि हे गाव आमचं यूट्यूबला दाखवावं म्हणून आमचा विठूचा सोहळा नावाचा चॅनल आहे. आमचे प्रशांत दादा जाधव तिच्या चॅनलचं शूटिंग करत असतात. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या चॅनलच्या क्लिप आहे. तुम्ही सुद्धा उद्या सगळ्यांना विठूचा सोहळा नावाचा चॅनल, म्हणजे हे कीर्तन तुम्हाला उद्या बघायला मिळणार. आपण सगळे होतो बा कीर्तनाला. वा आपल्या कावलगुड्यामध्ये एवढं गोड असा सप्ताह आपण करत गेलो. त्या सप्त्याला एक नाशिकचा श्यामबाबा बोलवलेलं आणि लेकरं बाळं सगळे असे होते. म्हणून सगळ्या पोरायला माझी विनंती असणार आहे, तुम्ही सगळे असे उठून इकडे या बरोबर राहा उभे. या गावातली लहान पोर या पुरी आहे का? पुरी गावात हाय झुपऱ्या सगळ्या या इकडे या. बस मस्त या पोरांसाठी आणि ह्या मंदिरातल्या देवा करता गोड एकदा भजन होणार आणि या भजनाच्या तालावर आमची टीम नाचणार आणि तुम्ही सगळ्यांना टाळ्या वाजवणार. बाकी काहीच करणार नाही. करा बरोबर हात सगळ्यांना. फक्त हात वर. ज्ञानेश्वर महाराजांचं भजन होईल, निवृत्तीनाथाचं भजन होईल आणि भजनानंतर लगेच जय विठ्ठल होईल. जय विठ्ठल झालं, आयोजक मंडळी येतील आणि या माईकवर काहीतरी सांगतील. तोपर्यंत कृपया कोणा जागा सोडायची नाही. आयोजक मंडळी इथून खाली उठा तुम्हाला असं म्हणेपर्यंत कृपया कोणा जागा सोडायची नाही. सोडली तर तुमच्या शेजारणीची तुम्हाला शपथ आहे. वाजवा एकदा फक्त टाळी. टाळ नाही, पकवाद नाही, काहीच नाही, फक्त टाळी वाजणार. हा